आणि पहलगाम हल्ल्याच्या 15 दिवसांनी भारतानं बैसरन व्हॅलीमध्ये दहशतवाद्यांच्या गोळ्यामुळे सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशेब ऑपरेशन सिंदूरमधनं चुकता केला। लग्नानंतर भांगेमध्ये भरलं जाणारं कुंकू किंवा सिंदूर प्रत्येक विवाहित महिलेचं अस्तित्व मानलं जातं। याच अस्तित्वावरती दहशतवाद्यांनी प्रहार केला होता। त्यामुळे या कारवाई दरम्यान ऑपरेशनला भारतानं दिलेलं नाव ऑपरेशन सिंदूर हे अनेकांच्या काळजाचा ठाव घेणारं ठरलं। उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी। सिंदूर शब्दावरती जो टिंब दिला होता तो लाल रंगाचा होता। तेव्हा माझ्या मनाला खूप असं भरून आलं की मोदी सरांना आमच्या कुंकवाची जाणीव झाली। मैं तो इस नाम से बहुत ज़्यादा रिलेट कर सकती हूँ बिकॉज ऑफ दिस इंसिडेंट मैंने तो अपनी ज़िंदगी खो दी है। एट द एंड ऑफ द डे द ट्रुथ इज कि हमारा सिंदूर ही तो खत्म किया है उन्होंने। नवी नवरी हिमांशी नरवालचा हा मूक आक्रोश देशाला ढसा रडवून गेला। लग्नाला जेमतेम 6 दिवस झाले होते। हातात लाल चुडा, मांगेत सिंदूर आणि डोळ्यात असंख्य स्वप्न घेऊन हिमांशी विनयसोबत बैसरन व्हॅलीत आलेली। पण इथेच 22 एप्रिलच्या दिवशी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी विनयला गोळी घालून तिचं कुंकू पुसलं। हिमांशी सोबतच 25 महिलांनी याच हल्ल्यात आपलं सर्वस्व गमावलं, आपलं सौभाग्य गमावलं। त्या सौभाग्याला आज न्याय मिळालाय ऑपरेशन सिंदूरमधून। ऑपरेशन सिंदूर आणि तिथे ते लाल रंगाचं असं कुंकू सांडलेलं करंडा होता। त्या सिंदूर शब्दावरती जो टिंब दिला होता तो लाल रंगाचा होता। तेव्हा माझ्या मनाला खूप असं भरून आलं की मोदी सरांना आमच्या कुंकवाची जाणीव झाली। त्यांनी त्या ऑपरेशनचं ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलं कारण त्या भ्याड लोकांनी सगळ्या आमच्या नवऱ्यांना मारून जो भ्याडपणा दाखवला तो त्याचं तर म्हणजे काही हेच बोलू शकत नाही त्यांच्याविषयी। पहलगामच्या बैसरन व्हॅलीत दहशतवाद्यांच्या गोळीनं सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशेब भारतानं ऑपरेशन सिंदूरमधनं चुकता केलाय। हसत्या खेळत्या कुटुंबांच्या डोळ्यातनं सांडलेल्या अश्रूच्या प्रत्येक थेंबाला भारतानं आपल्या कारवाईतनं न्याय दिलाय। ज्यांचे जिवलग या हल्ल्यामध्ये हिरावले गेले त्यांच्या दुःखावर फुंकर घालण्याचा प्रयत्न ऑपरेशन सिंदूरमधनं झालाय। मैं तो इस नाम से बहुत ज़्यादा रिलेट कर सकती हूँ बिकॉज ऑफ दिस इंसिडेंट मैंने तो अपनी ज़िंदगी खो दी है। ये नाम बहुत सही है क्योंकि इस इंसिडेंट की वजह से बहुत औरतों ने, बहुत बहनों ने, बहुत माँओं ने अपनी जान खोई है, अपना एक हिस्सा खो दिया है। तो ये नाम एकदम सही है। ऑपरेशन सिंदूर हे भारतीयांसाठी फक्त एका कारवाईचं नाव नाही तर ते एक इमोशन बनलंय। भारतातल्या कोणत्याही विवाहित महिलेसाठी तिचं कुंकूच तिचं सर्वस्व असतं। सिंदूर हा पती-पत्नीच्या प्रेमाचं आणि विश्वासाचं प्रतीकही मानला जातो। पहलगामच्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी हेच प्रेम हिरावून घेतलं। त्यामुळे ऑपरेशन सिंदूर हे नाव म्हणजे फक्त लष्करी कारवाईचं प्रतीक नाही तर आपला पती गमावलेल्या प्रत्येक महिलेच्या दुःखाला दिलेला न्याय मानला जातोय। त्यामुळे आजच्या कारवाईनंतर भारतीयांच्या मनात अभिमान सुद्धा आहे आणि ऑपरेशनचं नाव ऐकल्यावर डोळ्यात पाणी सुद्धा। वॉलपेपर है शुभम का, वो देख के मैं बहुत देर तक रोई हूँ बिकॉज ये कहीं ना कहीं ये नाम रख के बहुत बहुत पर्सनल लेवल पे हम 26 औरतों से कनेक्ट किया है उन्होंने। क्योंकि एट द एंड ऑफ द डे द ट्रुथ इज कि हमारा सिंदूर ही तो खत्म किया है उन्होंने। आवर हस्बैंड्स they lost their lives। तो आज उन्होंने ये नाम रख के ये बदला लेके ये बहुत पर्सनल लेवल पे ऐसा दिखाया है कि ऐसे हमारे ही घर का कोई इंसान जाके हमारे ही पतियों का बदला लेके आया। कधी काळी भारताची शांतता त्याच्या दुर्बलतेची निशाणी मानली जायची। भारत खरं तर आजही शांत आणि संयम राखून आहे, पण तो निष्क्रिय नाहीये। आजचा भारत प्रभावी आहे, निर्णायक आहे आणि शत्रूंना
जशास तसं उत्तर देणार आहे. कारण हा नवा भारत आहे आणि ऑपरेशन सिंदूरमधनं त्याची झलक अवघ्या जगाला पुन्हा एकदा दिसली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.